दिसायला जेवढं सुंदर आणि छान दिसते ना, तर त्याच्यामागे तेवढीच मेहनतसुद्धा असते. आणि ह्या मेहनतीसाठी माझ्या मुलाने मला आज खूप मदत केली बरं का. दिसायला एवढे छोटे छोटे हात असतात, परंतु त्याच्या हातांमागे खूप मोठी मेहनत असते. तर आज दुपारचे सकाळची कामं आवरल्यानंतर म्हटलं चला आता ब्लाऊज कटिंग तर करायचं आहे माझं, पण एवढा सण आला आहे गुढीपाडव्याचा आणि काहीच क्लिनिंग नाही, तर थोडीशी गॅसच्या ओट्यावरचे जे टाईल्स वगैरे आहे तर ते क्लीन करून घ्या. आणि इथं बघा माझं पिल्लू मला किती छान मदत करतं आहे त्याला. आणि मला सांगत होता बरं का की त्यांना सांग की मी किती मदत करू लागतो, म्हणून माझ्या मम्मीला म्हटलं ठीक आहे सांगते मी. तर असं होतं काही फायनल लूक. आणि मला तर खूप छान वाटत होतं. काय म्हणतात ना, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. तर बाईच्या हातात तर जादू असतेच आणि ते सगळ्यांना ते दिसूनही येते. तर असं काहीसं होतं फायनल लूक. आणि याच्यामागे मेहनत तर तुम्ही बघितलीच आहे. त्यानंतर म्हटलं चला उद्या गुढीपाडवा आहे आणि साडी जी नेसायची त्याच्यावरचं ब्लाऊज तर आता होतच नाही. म्हटलं चला दुसरं ब्लाऊज स्टिच करूया. आता वाजले संध्याकाळचे 5 आणि त्यानंतर म्हटलं चला आता 1 तासामध्ये तरी माझं ब्लाऊज स्टिच करून झालं पाहिजे. रेडी माझे पॅटर्न होते, मीच माझे स्वतःच्या मापाचे काढून ठेवलेले असतात. म्हणजे काम जर पडलं वेळेवर तर ते टाकायचं आणि लगेच कटिंग करून शिवून घ्यायचं. त्यानंतर स्टिचिंग केली आणि एक ब्लाऊज शिवलं म्हणजे साडी तयार होत नाही बरं का. त्या साडीमागे खूप मेहनत असते. फॉल, पिको, त्यानंतर ब्लाऊजही झाल्यानंतर असं नाही की ब्लाऊज झाला आणि जे झालं त्याला हुकपट्टी करा, तुरपाई वगैरे करा, त्यानंतर कुठं ते एक ब्लाऊज तयार होतं. तर असा होता फायनल लूक. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.